सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडणी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळ्यालगत मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. सुरुवात आपण डाव्या नाकपुडीने करणार आहोत. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्येच असेल. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. डाव्या नाकपुडीने आपल्याला ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन करायचं आहे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. 5 स्ट्रोक किंवा 10 स्ट्रोक आपापल्या क्षमतेने आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न. डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया डाव्या नाकपुडीने आणि तोही सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1 असे आपल्याला अजून 9 स्ट्रोक द्यायचे आहेत आपापल्या क्षमतेने. सुरुवात करूया. 2 3 4 5 6 7 8 9. कृती थांबवायची. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. तिथे झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी जेंटली प्रेस सहज बंद करून घेऊया. उजवा हात गुडघ्यावरच असेल. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. उजवीने एक सहज श्वास भरून घेऊया आणि तोही सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. उजव्या नाकपुडीमध्ये झालेला श्वसन मार्गातला किंचितसा बदल. श्वसन मार्ग आपण मोकळा करून घेतलेला आहे. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. पहिलं बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. दुसरा उच्चार करण्याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. शेवटच्या उच्चारासाठी एक सहज श्वास भरून घेऊया.
आणि श्वास सोडत उच्चार. क्षण शांत. साधनेसाठी आपलं मन अनुकूल झालं आहे आणि चित्तशुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटलेले तसेच राहू दे. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आपापल्या क्षमतेने जोडलेले हात कपाळ जमिनीवर. संपूर्ण नतमस्तक. भक्तिभाव मनामध्ये. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी औंच आशीर्वाद. सावकाश उलटचाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओंकडे. हरि. खूप खूप स्वागत आहे. आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत. उठून उभं राहायचं सगळ्यांनी. विश्रांती. दंड स्थितीमध्ये आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम शिकलो बरोबर. तर त्यातलं विश्राम जे आहे ही आपली दंड स्थितीतली विश्राम. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं मागे या प्रकारे आणि मान मागे सैलसर सोडून द्यायची. ही झाली दंड स्थितीमधली विश्रांती स्थिती. आणि आपण करणार आहोत स्पॉट जॉगिंग. आपल्याला तिथल्या तिथे जॉगिंग करायची. दोन्ही पाय जोडलेले. हात शरीराच्या जवळ आहे. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. अंगठ्या हातमध्ये त्याच्यावर 4 बोट बरोबर आणि ते आपल्या छातीपाशी ठेवायच्या. आणि आता सुरुवात करूया स्पॉट जॉगिंग. तिथल्या तिथे जॉगिंग करायची. तिथल्या तिथे हा अगदी सावकाश बरोबर. आणि मग नंतर थोडस स्पीड वाढवायला हरकत. आपापल्या क्षमतेने स्पीड वाढवायचा. आणि मग टाचा बघा सीटला लागतायत का. टाचा मधून सीटला लावण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जेवढा स्पीड मेंटेन करता येईल तेवढाच करायचा आणि टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न. हा बरोबर. छान. आणि मग सावकाश हळूहळू स्पीड कमी 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 करत यायचं. अगदी सावकाश हळूहळू स्पीड कमी 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 कमी. थांबायचं. मग थांबायचं. पूर्णपणे थांबायचं. हाताची मुठी सोडून देऊया. हात खाली. आता इथे आपल्याला श्वासाची गती आपली वाढली बरोबर. मग इथे मुखधोती करून घ्यायची. बघा कशी. पायांमध्ये अंतर घ्यायचं. कमरेतनं पुढे झुकायचं. नाकाने श्वास भरून घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. नाकाने श्वास भरून घ्यायचा. थोडीशी मान खाली झुकवायची आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण श्वास सोडून द्यायचा. भराभर कृती.
आपण जी कुंकर मारू की आपल्या पावलापर्यंत त्याची हवा जाऊ देत, एवढं आपल्याला भराभर कृती करायची. बघा श्वास थोडासा नॉर्मल आला असतो. आणि आता करूया आपण जम्पिंग जॅक. जम्पिंग जॅक माहितीये का सगळ्यांना? दोन्ही पाय जोडलेले, हात उडी मारायची, हात पाय लांब आणि उडी मारायची आणि वरती टाळी द्यायची, वर टाळी द्यायची. हा बरोबर बरोबर, असंच करायचं. आपल्याला थोडीशी डायनॅमिक कृती करायची. दोन्ही हात खाली घ्या. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर बरोबर. 10 वेळा झालं की थांबायचंय. आता आपल्याला थोडेसे लिमिटेशन आहेत जेव्हा आपण 1 तासाचा वर्ग घेतो त्यावेळेला. त्यामुळे मी फक्त तुम्हाला थोड्याशा कृती अशा दाखवू शकते 4-4 5-5 वेळेला. पण जेव्हा घरी कराल तेव्हा थोडासा स्पीड वाढवायचा प्रयत्न करायचा. पुन्हा जर श्वासाची गती वाढली असेल तर मुखधोती करून घ्यायची. नाकाने श्वास भरून घ्यायचा, तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडायचा. जेव्हा आपण अशी भराभर काही कृती करतो तेव्हा श्वासाची गती वाढते, तेव्हा मुखधोती करून घ्यायची. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, मानमध्ये सैसर सोडून विश्रांती. करूया पाऊल रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, दोन्ही हात खांद्यावर ठेवायचे, सॉरी आपल्या कमरेवर ठेवायचे. हा, आणि तो उजवा पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि पुढे घेऊन जायचं. उजवा पाय हा बरोबर सरळ ठेवायचं, गुडघ्यातनं सरळ. जमिनीपासून 3 ते 4 इंच तो वरती असेल. आणि आता रोटेशन करायचंय पावलामध्ये क्लॉकवाईज. 1 2 3. बघा पुढे आणलंय, उजवा पाऊल जे आहे ते पुढे आहे आणि मग रोटेशन करायचं. फक्त पावलामध्ये रोटेशन, गुडघ्यातनं पाय सरळ ठेव. 1 2 पावलामध्ये रोटेशन करण्याचा प्रयत्न बरोबर करताय. 3 4. बरं आता इथे बॅलन्स जातोय असं वाटत असेल तर तुमच्या आजूबाजूला जे काही असेल, भिंत असेल, कपाट असेल, सोफा असेल, तर त्याला एक हात पकडायचा असा आणि मग आपलं काम चालू करायचं रोटेशन करायला. जर आपल्याला असं वाटतोय की बॅलन्स जातोय तर शक्यतो जर कमरेवर दोन्ही हात असतील तर आपला बॅलन्स राहतो व्यवस्थित. अँटी क्लॉकवाईज करूया विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5. तर उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे, पुढे मागे बरोबर, पुढे मागे, पुढे मागे बरोबर, पुढे मागे. मध्यभागी येऊन थांबूया थोडा वेळ. आता उजवा पाय जास्तीत जास्त उजवीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी बरोबर, उजवीकडे, मध्यभागी, उजवीकडे, मध्यभागी. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, पूर्वस्थिती. आता डावा पाय आपल्याला समोर घ्यायचा आहे, गुडघ्यातनं सरळ ठेवायचा आहे बरोबर. आणि आता रोटेशन करायला सुरुवात करूया. पावलाचं रोटेशन अँकल मधून. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 बरोबर. कृती थांबूया. सावकाश उजवा डावा पाय खाली, हात खाली, थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैसर सोडून देऊया. विश्रांती. आणि करणार आहोत ताडासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर, पाठकणा मान सरळ. आणि आता हळूहळू आपले जे हात शरीराच्या जवळ आहेत ते डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. सुरुवातीला हात समोर येतील आणि मग हळूहळू डोक्याच्या दिशेने वर बरोबर. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ दे. आणि आता सावकाश आपल्या टाचा ज्या जमिनीवर आहेत त्यावर उचलून घ्यायच्या, टाचावर येऊ देत आता बरोबर. छान. आता संपूर्ण आपल्या शरीराला उभ्या कक्षेमध्ये खेच मिळालेला आहे. पूर्ण वर्टिकली आपला पाठकणा ताणला गेलाय, आपल्या पोटऱ्यांचे स्नायू, गुडघ्यांचे स्नायू ताणले गेलेत, हात वरच्या दिशेने ताणले गेलेत, आपले वायुकोश जे साईडचे आहेत ते मोकळे होतात, श्वसन मार्ग आपला सुधारतो.
सावकाश टाचा जमिनीवर येऊ देत. हात तसेच ठेवते डोक्याच्या दिशेने वर. फक्त टाचा जमिनीवर येऊ देत. बरोबर. आता आपण थोडीशी डायनामिक हालचाल करू. श्वास घेत टाचा वर. श्वास घेत टाचा वर जमिनीपासून. श्वास सोडत खाली. श्वास सोडत जमिनीवर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. पूर्णपणे पाऊल आता जमिनीवर आहे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. अगदी सावकाश नियंत्रित खाली. बरोबर. सावकाश. कंट्रोल मुवमेंट करायची श्वासाची आधारित. आपोआप आपल्याला खूप छान वाटतं आणि आपल्या शरीरातून मनाकडे जे आपली जी वाटचाल आहे ती खूप छान होते. थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैसर सोडून विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. आणि आता करूया एक पादतोलासन. काल आपण उत्थित एक पादतोलासन केलं. बरोबर. म्हणजे आपण शयन स्थितीमध्ये केलं. आज आपण करतोय दंड स्थितीमध्ये. सोपं आहे. हे पण आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. पाठकणा मान सर. जेव्हा आपण एक पादतोलासन करतो तेव्हा आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं बॅलन्स व्यवस्थित आपल्याला साधायचं असतं. आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. दोन्ही हात खांद्यातनं सरळ. बरोबर. आणि उजवा पाय आपल्याला थोडासा वर उचलून घ्यायचा आहे. उजव्या पायाची जी मांडी आहे ती जमिनीला समांतर येईल एवढा आपल्याला उजवा पाय फोल्ड करून वर उचलायचा आहे. बरोबर. छान. हा. आणि उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. मनानेच एखादा बिंदू समोर तुम्ही केंद्रित करून घ्या. तिकडे आपलं लक्ष ठेवा. म्हणजे आपला तोल सांभाळता येतो. आपलं मनाचं जे केंद्रीकरण आहे, एकत्रीकरण आहे, कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते छान सांभाळलं जातं. बरोबर. आणि आता जे हात आपले खांद्यातनं सरळ आहे ते डोक्याच्या दिशेने वर न्या. नमस्कार स्थितीमध्ये. पाय तसाच राहू दे. पाय तसाच राहू दे. हा. बरोबर. आता बघा पुन्हा एकदा वर्टिकली आपले सगळे साईडचे जे वायुकोश आहेत ते ताणले गेले. बरोबर. छान. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू हात खांद्यातनं सरळ. पाय खाली. विश्रांती. आता इथे समजा आपला बॅलन्स जातोय ना तर भिंतीला टेकून उभं राहायचं. जवळपास जर भिंत असेल तर त्याला टेकून उभं राहा. आणि मग हे आसन करूया आपण. सुरुवात करूया. आता विरुद्ध साईडने थोड्या वेळ विश्रांती घ्या. डाव्या पायावरती आपलं संपूर्ण प्रेशर आलं होतं. शरीराचा भार होता. आणि आता आपण ही कृती विरुद्ध बाजूने करूया. हा. भिंतीला टेकून उभं राहा. काही हरकत नाही. दिसताय तुम्ही मला. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले पूर्वस्थिती. नजर समोर. पाठकणा सरळ. आणि आता पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करायचे. डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि तो जमिनीपासून वर उचलून घ्यायचा आहे. डाव्या पायाची मांडी जमिनीला समांतर असेल. बरोबर. आणि डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. इथे थोडा वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आपणच स्वतःचा बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता ज्यांना शक्य असेल त्यांनी हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन नमस्कार स्थिती करायची. दोन्ही हात जोडून घ्यायचे. खूप छान. सुंदर. चांगला प्रयत्न आहे. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. घरी जर लहान मुलं असेल त्यांना आवर्जून हे आसन करायला सांगा. उंची वृद्धीसाठी सुद्धा अतिशय उपयुक्त. छान. उलटचाल करूया. सावकाश. दोन्ही हात खांद्यातून सरळ येतील. डावा पाय खाली. आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून विश्रांती. आपला संपूर्ण शरीराचा भार आता उजव्या पायावर आलेला होता. तो मनानेच उजवा पाय आपण शिथिल करून घेऊया. आणि करणार आहोत आपण हिप रोटेशन. दोन्ही पाय जोडलेले किंवा किंचितचं अंतर. समजा जर आपल्याला असं वाटतंय की माझा बॅलन्स जाईल म्हणून तर किंचितचं अंतर ठेवायला हरकत नाहीये. दोन्ही हात आपल्या कमरेवरती असतील. जिथे आपल्या कमरेचं जे हाड आहे म्हणजे हा जो हाड आहे इकडचा तिथे आपल्याला हात ठेवायचा आहे.
म्हणजे जेव्हा आपण रोटेशन करू तेव्हा आपल्याला तिथली मुवमेंट व्यवस्थित कळेल. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता सुरुवात करूया. उजवीकडे आपल्याला आपली कंबर घेऊन द्यायची. एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. फक्त कमरेमध्ये हालचाल. उजवीकडे, पुढे, कमरेमध्ये हालचाल. कविता ते कमरेमध्ये. मी थोडीशी पुढे येते म्हणजे लक्षात येईल. दोन्ही पाय जोडलेले आहेत. फक्त कमरेमध्ये हालचाल. कंबर एकदा उजवीकडे घेऊन द्यायची. कंबर, हा, मग पुढे, डावीकडे, पाठीमागे. असं आपल्याला रोटेशन करायचं क्लॉकवाईज. उजवीकडून डावीकडे. हा बरोबर. आता फक्त शक्यतोवर कमरेच्या स्नायूंमध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न. बरोबर. 2. पुन्हा एकदा पाठीमागे गेले. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. आता मध्यभागी येऊन थांबा. थोडा वेळ घेतला तिथे रिलॅक्स व्हा आणि हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. बरं, आता इथे नकळत आता तुमचं काय होतंय, जी आपली अपर बॉडी आहे म्हणजे छातीचा भाग आपला हल्ला जातोय, बरोबर. तर थोडस अंतर घ्या पायामध्ये. थोडस अंतर घ्या. हा, दोन्ही हात कमरेवर ठेवा. आणि आता कंबर एकदा डावीकडे न्या. डावीकडे न्या. डावीकडे. बरं, हे करत असताना आपल्याला आपली मान नाही डावीकडे द्यायची. मान आपल्याला मध्यभागी ठेवायची. फक्त कंबर जेवढी जाईल तेवढी जाऊ दे. हा, फक्त कंबर डावीकडे द्या. मग पुढे घ्या. मग उजवीकडे घ्या. म्हणजे आपला जो सीटचा भाग आहे ना तो आपण गोलाकार फिरवतोय. आणि मग सीटचा भाग मागे जाऊ दे. मग पुन्हा सीटचा भाग डावीकडे जाऊ दे. पुढे येऊ दे. उजवीकडे जाऊ दे. पाठीमागे जाऊ दे. बघा, म्हणजे फक्त हालचाल जी आहे ही आपल्या हिप मध्ये होतीये. आणि मग वरचा भाग तो नकळत आपला हल्ला जातोय. मान फक्त आपल्याला मध्ये ठेवायची. हा, बरोबर बरोबर बरोबर. अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. छान. थांबायचं आहे. मध्यभागी येऊन दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैल सोडायची. एका हाताने दुसऱ्या हाताचं नंतर पकडायचं. विश्रांती. आणि आता आपण करणार आहोत त्रिकोणासन. आधी हे आसन बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया. ज्याला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे किंवा पाठीच्या किंवा कमरेच्या मणक्यांमध्ये गॅप आहे त्यांनी करताना विशेष काळजी घ्यायची आहे. पण प्रयत्न करायचा, अट्टहास न करता प्रयत्न जरूर करायचा. त्रिकोणासन करण्यासाठी आपल्याला दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. बघा पायाचा कसा त्रिकोण झालेला आहे. आधी बघून घ्या कसं केलं जातं. मी दिसते प्रत्येकाला बरोबर ना? हा, ठीक आहे. दोन्ही पायांमध्ये आपण अंतर घेतलंय. त्यानंतर आपले हात जे आहेत हे खांद्यातनं सरळ करायचे. आधी बघून घ्या कशी केली जाते कृती. नजर समोर ठेवायची. सुरुवातीला आपली अपर बॉडी जी आहे ही पुढे घ्यायची. कमरेतनं पुढे झुकवायची आहे. अपर बॉडी जमिनीला समांतर येईल. त्यानंतर डावा हात जमिनीकडे घेऊन जायचा. उजवा हात वर असेल आणि जमिनीला घासत घासत डावा हात उजव्या पावलाकडे. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाबी असते. इथे आपल्या पाठकण्याला एक ट्विस्ट मिळतो, पीळ मिळतो. आपल्या छातीच्या इथे पुन्हा एकदा एक बाजू ताणली जाते वरच्या दिशेने. एका साईडला दाब येतो. पायावरती ताण येतो. आणि उलट चाल करताना सावकाश डावा हात जमिनीला घासत घासत खांद्यातनं सरळ करायचा. मग कमरेतनं थोडा वेळ सरळ राहायचं. आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. पुढे झुकायचं. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे न्यायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाबी. उलट चाल करताना उजवा हात जमिनीला घासत घासत खांद्यातनं सरळ. मग कमरेत आणि मग दोन्ही हात खाली. आज आपण फक्त त्रिकोणासन म्हणजे फक्त आसन शिकतोय. आज आपण क्रिया नाही करत आहोत. म्हणजे जेव्हा आपण ते डायनॅमिक करतो तेव्हा ती क्रिया होते. तर आज आपल्याला फक्त आसन शिकायचंय. ठीक आहे, सुरुवात करूया. ज्यांचे व्हिडिओ बंद आहे
त्यांनी करताना काळजी घ्या, व्यवस्थित करा, कुठेही शरीराला दुखापत न देता आपल्याला आपल्या क्षमतेप्रमाणे आसन करायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, जास्तीत जास्त अंतर. बरं, हे घेत असताना आपल्याला आपले पाय नकळत घसरले जातील, तसं न करता आपली जशी क्षमता आहे त्याप्रमाणे अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. नंतर समोर एका बिंदूकडे स्थिर करूया आणि आता आपण अगदी सावकाश श्वासाशी आधारित करणार. ठीक आहे, आता एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. कमरेतनं पुढे झुकायचंय, नजर आपली जमिनीकडे असेल, आपली अपर बॉडी म्हणजे कमरेपासून जवळचा भाग जमिनीला समांतराला आहे. ठीक आहे, त्यानंतर सावकाश डावा हात जमिनीकडे जाऊ दे, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर आणि डावा हात जमिनीला घसत घसत उजव्या पावलाकडे जाऊ दे. उजव्या पायाचं पाऊल पकडायचा प्रयत्न करा किंवा घोटा पकडायचा प्रयत्न करा. जर आपला हात जात नसेल जमिनीपर्यंत तर जमिनीच्या दिशेने डावा हात सैलसर सोडून द्या, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असतो. बरोबर, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. बघा, पूर्ण स्नायू आपले ताणले गेले, हाताचे, छातीच्या भागाचे, कमरेच्या इकडे तीळ आलेला आहे, त्याकडे लक्ष. पाठकण्याला तीळ आहे, त्याकडे लक्ष. जाणीव श्वासाची, आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. छान, उलट चाल करूया. आता इथे एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत डावा हात जमिनीला घासत घासत कमरेतनं सरळ करूया. सॉरी, खांद्यातनं सरळ आणि श्वास घेत कमरेतनं सरळ. थोडा वेळ हात खाली. पूर्णपणे स्ट्रेच मिळतो आपल्या स्नायूंना. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे जाईल. डाव्या पावलाचा गोटा पकडायचा प्रयत्न किंवा पावलाच्या शेजारी उजवा हात ठेवायचा आहे किंवा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्यायचा आहे. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. पुन्हा एकदा जाणीव श्वासाची, आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. बरोबर, छान. उलट चाल करूया. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उजवा हात जमिनीला घासत घासत खांद्यातनं सरळ, श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, पायांमधलं अंतर कमी करा आणि विश्रांती. पूर्णपणे आपल्या दोन्ही पायांचे स्नायू ताणले गेले होते. गुडघ्यापासून पोटरीपर्यंत पूर्ण दोन्ही पायाला ताण होता, तर तो आता आपण रिलीज करूया. नी रोटेशन करा. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे, थोडस कमरेतनं खाली फोल्ड व्हायचंय, दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर असतील आणि करूया नी रोटेशन. बघा, पूर्णपणे आपले पायाचे स्नायू ताणले गेले होते, ते आता थोडेसे रिलीज करूया. नी रोटेशन करून उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया. 1 2 3 4 5. बरोबर, कमरेतनं सरळ होऊया आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या किंवा साधी मांडी घाला, तुम्हाला जे जमेल ते घालायचंय. आणि आज आपण बघणार आहोत अर्ध पवनमुक्तासन. ते कसं केलं जातं आधी बघून घ्या आणि मग आपण एकत्रित करूया. शयन स्थितीमधलं आसन आहे अर्ध पवनमुक्तासन. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर अन्नपचन ज्यांचं नीट होत नाहीये, पित्ताचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे अर्ध पवनमुक्तासन. हे पूर्ण पवनमुक्तासन नाहीये,
तर अर्धा आहे आपण एकेका पायाने करणार आहोत. तर आधी बघून घ्या हे कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करूया. त्याचबरोबर पोटावर पडून सुद्धा आपल्याला एक कृती करायची आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेन आणि मग आपण एकत्रित ही बाकीची सगळी आसनं करूया. तर शयन स्थितीमध्ये काल आपण बघितलं शयन स्थितीमध्ये विश्रांती स्थिती कशी असते. एका कुशीला वळून आपण या स्थितीमध्ये जातो, दोन्ही पायांमध्ये अंतर. ही झाली शयन स्थितीमधली विश्रांती. आणि आज आपण बघणार आहोत अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत आहे. अर्ध पवन मुक्तासन करण्यासाठी उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घेऊया आणि मग तो फोल्ड करूया. फोल्ड केलेल्या आपल्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि ती गुंफण आपल्या फोल्ड केलेल्या पायात तुम्ही कुठल्याही प्रकारे हे करू शकता. आधी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. एकतर तुम्ही या प्रकारे आपल्या पायाला फोल्ड विळखा करू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडून ही कृती करू शकता. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने बघा सैलसर सोडलेला आहे. डावा पाय हा जमिनीवर सरळ आहे. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, लक्षात घ्या, ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी फक्त पुढची कृती करायची नाही. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. पूर्णपणे आपल्या उजव्या बाजूला प्रेशर येतो, ती दाबली जाते, पोटावरती प्रेशर येतो, म्हणून याला पवन मुक्तासन असं नाव आहे. आणि आपण करतोय अर्ध पवन मुक्तासन एकेका पायाने. अंतिम स्थितीमध्ये पोटाची स्नायू रिलॅक्स करायची. उलट चाल करताना सावकाश नियंत्रित, डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यातनं पहिल्यांदा सरळ करायचा हवेमध्ये आणि मग तो नियंत्रित जमिनीवर. आणि मग हीच कृती डाव्या पाय. डावा पाय 30 डिग्रीवर फोल्ड करायचा. आपल्या फोल्ड केलेल्या पायाला हातांचा विळखा, हाताचं कोपर किंवा हाताची बोटं पकडून विळखा द्यायचा. मान सावकाश वर, हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आसन सोडताना नियंत्रित, डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा, पाय गुडघ्यातनं सरळ करायचा आणि मग जमीन. ठीक आहे, हे कळलं प्रत्येकाला अर्ध पवन मुक्तासन. ठीक आहे, आता पोटावर पडून सुद्धा एक कृती दाखवते आणि मग आपण सगळी आसनं एकत्रित करू. फक्त एका खुर्चीला वळून बघून घ्या पोटावर पडून कसं करायचं. एका खुर्चीला वळून पोटावर पडून विश्रांती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर, एका गालावर पडून विश्रांती. बघा दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. आणि त्यानंतर आज आपण करणार आहोत टीव्ही पोश्चर. तो आधी बघून घ्या कसा केला जातो. दोन्ही पाय जुळलेले, कपाळ जमिनीवर, दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने. टीव्ही पोश्चर करताना आपल्या हातांचा स्टँड करायचा, म्हणजे हाताची कोपरं जमिनीवर आणि आपल्या हाताच्या तळव्यामध्ये आपलं चेहरा असतं. बघा या प्रकारे. आणि मागून पाय जुळलेले. ठीक आहे, टीव्ही पोश्चर कळलाय प्रत्येकाला, सोपं आहे. आणि मग पुढची कृती ती सोपी आहे, ती नंतर आपण करूया. ठीक आहे, आता एका कुशीला वळा आणि शयन स्थितीमध्ये या. एका कुशीला वळून शयन स्थितीमध्ये या, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर. सुरुवातीला आपण करणार आहोत सायकलिंग. आपण सगळे सायकल तुम्ही चालवत असाल किंवा तुम्हाला माहिती आहे ती कृती कशी आहे. तर आपण सुरुवातीला करणार आहोत सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे. आता दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे. गुडघ्यातनं सरळ ठेवून 30 अंशापर्यंत वर. बरोबर. आणि आता एकेका पायाने सायकलिंग करूया. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर. अगदी सावकाश. टाचा जमिनीला लागू दे. टाचा म्हणजे पावलांचा स्पर्श जमिनीला होऊ दे. म्हणजे बघा पोटावरती कसा छान प्रेशर येतो.
आपलं पोटाचं आरोग्य सुधारतं, तिथले स्नायू बळकट होतात. आणि आता रिव्हर्स सायकलिंग करूया, विरुद्ध बाजूने उलट सायकलिंग. हा बरोबर, तिथल्या तिथेच अगदी सावकाश करण्याचा प्रयत्न. या प्रकारे. आणि मग कृती थांबवायची, पाय हवेत सरळ करायचे, नियंत्रित जमिनीवर, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर आणि विश्रांती. लक्ष आपल्या श्वासात. पूर्णपणे आपल्या कोर मसल्सला एक छान असा ताण मिळतो, प्रेशर येतं. त्यामुळे आपलं पोटाचं स्नायू आपले सुधारतात. त्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आणि आता करूया अर्ध पवनमुक्तासन. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहे, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आणि आता उजवा पाय 30 अंशापर्यंत वर उचलून घेऊया आणि तो फोल्ड करूया. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तो विळखा घालायचा. उजव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डावा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलायचंय, आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. पूर्णपणे उजव्या बाजूला आलेला दाब, त्याकडे लक्ष. थोडस शॉर्ट ब्रीदिंग होतं. आपापल्या क्षमतेने इथे थांबण्याचा प्रयत्न करायचा. आणि उलट चाल करताना नियंत्रित डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यातनं हवेत सरळ करायचा आणि नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती, तिथल्या तिथेच विश्रांती. पूर्णपणे आपल्या उजव्या बाजूला जो दाब आलेला होता त्याची जाणीव. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे. डावा पाय 30 अंशापर्यंत वर उचलूया आणि तो फोल्ड करूया. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया किंवा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तो विळखा करायचा आहे. पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला दाब, त्याकडे लक्ष. डाव्या पायाचं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. खांदे शिथिल, पोटाचे स्नायू रिलॅक्स. लक्ष श्वासाकडे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग डोकं सावकाश वर उचलायचंय आणि आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. पूर्णपणे डाव्या बाजूला आलेला प्रेशर, त्याकडे लक्ष. जाणीव श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा, श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. छान. उलट चाल करूया. सावकाश डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यातनं हवेत सरळ आणि नियंत्रित जमिनीवर. सावकाश विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान एका बाजूला कुठल्याही, डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळून पोटावर पडायचंय आणि कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. कोणत्याही एका गालावर. दोन्ही हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने असतील. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. बरोबर. आणि आता करूया आपण टीव्ही पोश्चर. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहे, कपाळ जमिनीवर आहे,
ही झाली आपली विपरीत शयनस्थितीमधली पूर्व स्थिती. आणि आता करूया टीव्ही पोस्चर. दोन्ही हातांचा स्टँड करायचंय, हाताची कोपरा जमिनीवर आणि आपला हाताचा पंजा आपल्या हाताच्या तळव्यामध्ये. सॉरी, आपला चेहरा दोन्ही हातांच्या तळव्यामध्ये. पूर्णपणे पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत, त्याच्यामध्ये अंतर घ्या. पाठीचा कणा रिलॅक्स, छातीचा भाग रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता करूया पाय फोल्ड आणि अनफोल्ड. एक एक पाय फोल्ड करायचा आणि सरळ करायचा. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर. मागून थोडं ज्यांना आता कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर गुडघ्याची दुखणी असली त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. बघा, गुडघ्याच्या ठिकाणी होणारी हालचाल त्याकडे लक्ष द्या. तिथले स्नायू कसे ताणतात आणि कसा प्रेशर येतो त्याकडे लक्ष. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. 5 ते 6 वेळा कृती करून झाली की थांबायचंय. दोन्ही पाय पुन्हा मागून जोडून घ्यायचे. एकमेकांच्या जवळ येतील. पावलाला पाऊल असेल, मांडीला मांडी चिकटलेली आहे, गुडघ्याला गुडघा चिकटलेला आहे. आणि आता सावकाश जे पाय आपले सरळ आहे दोन्ही पाय ते फोल्ड करू. 90 डिग्री होतील, म्हणजे काटकोन होतो आपल्या पायाचा. बरोबर. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित रोटेशन करायचंय, उजवीकडून डावीकडे. बघा, या प्रकारे गोल वर्तुळ. 1 2, मागून गोलाकार फिरवायचे. 3 4 5. पुन्हा मध्यभागी घेऊन थांबायचं आणि अँटी क्लॉकवाईज 5 वेळेला डावीकडून उजवीकडे. 1, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर. 2 3 4, कमरेच्या ठिकाणी होणारी हालचाल, गुडघ्यांची इथे होणारी हालचाल त्याकडे लक्ष. आणि एक लास्ट राऊंड 5. सावकाश दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर जाऊ दे. हाताचा जो स्टँड आहे केलेला तो सोडून देऊया. दोन्ही हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हातापायांमध्ये अंतर घेऊया आणि एकच बाजूवर सोडून विश्रांती. पूर्णपणे सैल सोडून द्यायचं आपलं संपूर्ण शरीर. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश एका हाताच्या आधाराने, कुठलाही झटका न देता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये. विश्रांती. आज आपण बघणार आहोत वज्रासन. वज्र म्हणजे हे इंद्राचं एक शस्त्र आहे, ते कठीण असतं फार. तसंच हे वज्रासन आहे की जे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. तर हे कसं करायचं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. एक नॅपकिन मी यासाठी ठेवलाय की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्याचबरोबर जिथे अँकल वरती समजा कोणाचा जास्त प्रेशर येत असेल तर तो आपण नॅपकिन कसा घ्यायचा ते मी तुम्हाला दाखवते. पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत. आपण बघतोय वज्रासन. ही झाली आपली पूर्वस्थिती. आणि वज्रासन करण्यासाठी एक एक पाय आपण विधिवत फोल्ड करायचा. सुरुवातीला उजवा पाय आपण फोल्ड करतो, त्याची पाऊल, त्याचं उजव्या पायाचं पाऊल उजव्या सीटच्या खाली गेलंय. आपलं संपूर्ण वजन उजव्या साईडला शिफ्ट करायचं, मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. समोरून दोन्ही गुडघे जुळलेले आहेत. आता मागे बघा, आपल्याला मागचा जो आपला पोश्चर आहे तो कसा असायला पाहिजे बघा. दोन्ही टाचांच्या मध्ये जी गॅप होते त्या टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग आहे. दोन्ही पावलांची जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. कुठेही आपल्याला ते ओव्हरलॅप न करता एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये दोन्ही पावलांचे अंगठे आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. पाठकणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. जेव्हा आपण वज्रासन करतो
तेव्हा तो नैसर्गिक सरळ राहतो. आता इथे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा वज्रासनामध्ये बसणं कठीण जात असेल तर असा नॅपकिन घ्यायचा, त्याची घडी करायची आणि ही जी घडी आहे ती आपल्या अँकलच्या खाली, म्हणजे पावलं जिथे आपला गोटा आहे पावलांचा तिथे अशी ठेवून द्यायची. म्हणजे तिथे आपल्याला टोचणार नाही, तिथे दुखापत होणार नाही. आणि ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी असाच नॅपकिन घ्यायचा आणि तो आपल्या गुडघ्यांच्या मध्ये ठेवायचा, म्हणजे गुडघे एकमेकांच्या जवळ येतील. ठीक आहे, असा या प्रकारे जवळ घ्यायचा म्हणजे गुडघे एकमेकांच्या जवळ येतील. आणि गुडघ्यांवरती अजून जर ताण वाटत असेल तर आपल्या हाताचे तळवे जे आहेत हे गुडघ्याच्या शेजारी ठेवायचे या प्रकारे, म्हणजे थोडीशी आपली स्लॅन्टिंग पोझिशन होते. इथे जो ताण येतो गुडघ्यावरती तो कमी होतो. या प्रकारे बसायचं म्हणजे आपलं जो संपूर्ण वजन जे आहे हे थोडंसं आपलं विभागलं जातं, पूर्णपणे गुडघ्यांवर येत नाही. ठीक आहे, ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती. लक्षात आलं प्रत्येकाच्या कसं केलं वज्रासन? मग आता आपण करूया सगळे एकत्रित. वज्रासन सोडताना सुद्धा अगदी सावकाश सोडायचा, डावा पाय सरळ करायचा, मग उजवा पाय सरळ करायचा आणि विश्रांती घ्यायची. करूयात आपण एकत्रित सगळेजण. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, पूर्वस्थिती. एक एक पाय आपण फोल्ड करूया. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली, बरोबर, छान. मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली, बरोबर, परफेक्ट. हा, बघा आता ह्याची लाभ काय आहे. जसं मी तुम्हाला बोलले की वज्र म्हणजे कठीण जे इंद्राचं आसन आहे, हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. कारण की ह्याचं कारण असं आहे, जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्या पोटऱ्या ज्या आहेत त्या लॉक होऊन जातात. आपलं जे रक्ताभिसरण आहे किंवा ते जे आहे ते पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, कारण की आपल्या पायाचे स्नायू लॉक झालेले असतात. म्हणून जेवणानंतर हे एकमेव आसन तुम्ही करू शकता. या स्थितीमध्ये जर तुम्ही बसलात तर तुमचं अन्न पचन चांगलं होतं, तुमचं उत्सर्जन क्रिया आहे ती आपली चांगली होते, त्यामुळे कॉन्स्टिपेशन किंवा आपल्याला पाईल्सचे जे त्रास होतात ते कमी होतात. बिकॉज ऑफ आपलं अन्नपचन, आपलं डायजेशन चांगलं होतं. म्हणून जर आपलं डायजेशन चांगलं असेल तर आपलं उत्सर्जन सुद्धा तेवढंच चांगलं होतं. म्हणून जेवणानंतर हे एकमेव आपण आसन करू शकतो. त्याचबरोबर आपला पाठीचा कणा जो नैसर्गिक सरळ राहतो, त्यामुळे आपला पाठीच्या कण्याचं आरोग्य सुधारतं. ठीक आहे, आता आपण जर तुम्हाला त्रास होत असेल कविताताई तर तुम्ही या स्थितीमध्ये थोडंसं बसू शकता, म्हणजे गुडघ्यांना जास्त ताण येणार नाही आपापल्या क्षमतेने. ठीक आहे, आता दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. दोन्ही हात मांड्यांवरती, गुडघ्यावरती न ठेवता मांड्यांवरती. दोन्ही हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतिबंध तपासून पाहिजे. दोन्ही गुडघे समोरून जोडलेले आहेत. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे. माझ्या दोन्ही पायांचे अंगठे मागून एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत. पाठकणा नैसर्गिक सरळ, खांदे कोपरं शिथिल. जाणीव श्वासाची, जेव्हा आपण वज्रासनात बसतो तेव्हा आपोआप आपलं उदर श्वसन होतं, त्याकडे लक्ष, श्वासाच्या गतीकडे लक्ष. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे वज्रासन. जर तुम्हाला मॅटवर बसून त्रास होत असेल तर तुम्ही गादीवर बसून जरी हे आसन केलं तरीही चालेल. सावकाश एकेका पायाने आपण वज्रासन सोडून देऊया. सुरुवातीला आपल्याला डावा पाय सरळ करायचा आहे, अगदी सावकाश डावा पाय सरळ करायचा आणि मग उजवा पाय. आता इथे जर तुम्हाला तुमच्या अँकलच्या इथे जास्त ताण वाटत असेल, ते थोडेसे ताणले गेल्यासारखे वाटत असतील तर थोडीशी पायाची मुवमेंट करायची, म्हणजे पाय क्रॉस करायचे आणि एकमेकांवरती असे आपटून घ्यायचे. बरोबर, म्हणजे तो ताण जो आहे तो आपला रिलीज होतो. पण नक्की वज्रासनामध्ये बसत जा, खूप चांगलं आहे. तुमचे बरेचसे जे आपल्या व्याधी आहेत या निघून जायला मदत होते. ठीक आहे, सावकाश थांबूया. मान मागे सैल सोडून विश्रांती.
आणि आज आपण करूया अर्ध पद्मासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय समोर असू देत. एकेका पायाने आपण करतोय अर्ध पद्मासन. तुम्ही कुठलाही पाय फोल्ड करू शकता, डावा किंवा उजवा. कुठलाही एक पाय फोल्ड करायचा आणि त्याची टाच दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायची, ओटीपोटाजवळ ठेवायची. बरोबर, ठीक आहे. आणि जो पाय खाली सरळ आहे, जो पाय खाली सरळ आहे तो फोल्ड करूया आणि तो दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली जाईल, म्हणजे सीटच्या जवळ, खालून सीटच्या जवळ. हा, बरोबर. आता हे आपण केलंय अर्ध पद्मासन. हे सगळ्यांना जमतं. उद्या आपण पद्मासन बघणार आहोत. काल आपण स्वस्तिकासन पाहिलं, आज आपण अर्ध पद्मासन पाहिलंय, उद्या पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये, पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श, हाताची कोपरं जर आपल्या शरीराच्या जवळ, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील, छातीचं थोडंसं एक्सपान्शन होईल, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. करूया 3 आवर्तन दीर्घ श्वसनाची. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दीर्घ श्वसन, श्वास घेताना सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना तर दुपटीने आपल्याला संपूर्ण श्वास सोडायचा. सुरुवात करूया. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर येत आहे, छातीचं एक्सपान्शन, खांदे कानाच्या दिशेला. थोडा वेळ थांबूया आणि घेतलेला श्वास संथ गतीने सोडून द्यायला सुरुवात करूया. पोट, छाती, खांदे पूर्ण रिलॅक्स. दुसरा वर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. चेहऱ्याचे स्नायू अगदी रिलॅक्स. तिसरा वर्तन. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करूया. तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. आज आपण करणार आहोत विभागीय श्वसनामधलं पहिला टप्पा, तो म्हणजेच उदर श्वसन. म्हणजे आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास भरून घेताना पोट आपलं किंचित बाहेर येईल आणि श्वास सोडताना आपल्याला अकार करायचा आहे. हा अकार करत असताना पोट आपलं हळूहळू आतल्या दिशेला जाईल. ठीक आहे, सोपं आहे. कृती आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा करा. पाठीचा कणा सरळ, खांदे मागून थोडेसे एकमेकांच्या जवळ येतील, छातीचं एक्सपान्शन, मान मध्यभागी. आणि विभागीय श्वसनामधलं पहिला टप्पा किंवा पहिलं श्वसन म्हणजेच उदर श्वसन. डोळे अलगद मिटलेले. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास भरून घेताना पोट किंचित बाहेर आलेला आहे आणि श्वास सोडताना आपल्याला अकार करायचा आहे. जाणीव आपल्या उदर भागाकडे. आणि अकार करत असताना पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. सुरुवात करूया. रिलॅक्स. दुसरा आवर्तन करूया. त्यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास घेताना पोट किंचित बाहेर येत आहे. श्वास सोडत अकार, पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे.
तिसरं शेवटचं आवर्तन. एक सहज श्वास भरून घेऊया. जाणीव उदर भागाकडे आणि श्वास सोडताना आकार. काही क्षण शांत. आज आपण केलेलं आहे विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन उदर श्वसन. उद्या आपण करणार आहोत उग्र श्वसन. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली आहे, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी वज्रासन, ते सोडून देऊया आणि एका कुशीला वळून शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. शवासनासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे पुरेसं 1 ते 1.5 फुट एवढं. दोन्ही पायांमध्ये अंतर. सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनासाठी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुट एवढं अंतर असेल. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली आहेत. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जा. दोन्ही पायांची पावलं बघा टाचा आतल्या बाजूला आहेत आणि पायांची बोटं बाहेरच्या दिशेला आहेत. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. आपण आपलं संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये जमिनीवर अलगदपणे सोडून दिलेलं आहे. खूप छान आणि सुखावह वाटतंय. बंद डोळ्यांनी पुन्हा एकदा आपण आज जी साधना केली त्या साधनेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. दंड स्थितीमध्ये आपण जी आसनं केली ते सूक्ष्म व्यायाम केले. आज आपण दंड स्थितीमध्ये त्रिकोणासन हे नवीन आसन पाहिलं. काही सूक्ष्म व्यायाम केले. शयन स्थितीमध्ये आपण अर्ध पवन मुक्तासन पाहिलं. पोटावर पडून आपण टीव्ही पोस्चर केलं. पायांचं रोटेशन केलं. आणि बैठक स्थितीमध्ये आज आपण वज्रासन हे नवीन आसन पाहिलं. त्या सगळ्या आसनांचा एक छोटासा रिकॅप घ्यायचा आहे मनातल्या मनात. ही सगळी साधना करताना एखादा शरीराचा अवयव स्नायू नकळत ताणला जातो. तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करून घेणार आहोत. एक हलकस स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. शरीर आणि मनाला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन योग विद्या निकेतनचे गुरुजी सदाशिव निंबाळकर गुरुजी यांनी या शवासनाला चैतन्यासन आनंदासन असं सुरेख आणि समर्पक नाव दिलेलं आहे. आपण दिवसभर जी कामे करतो ते कामे करून आपलं शरीर आपलं मन थोडस थकलेलं असतं. तरी ह्या थकलेल्या शरीराला आणि मनाला एक चैतन्य देणारं आनंद देणारं असं हे चैतन्यासन. सुरुवात आपण करूया आपल्या दोन्ही पायांपासून. जाणीवपूर्वक शरीरातील प्रत्येक अवयव शिथिल. झोप लागण्याची शक्यता असते पण आपल्याला स्वतःला बजावायचं आहे की मी जागीच राहणार आहे. माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं तळवा टाच खोटा पोटऱ्या गुडघा मांडी माझ्या संपूर्ण दोन्ही पायांच्या जांघेचा भाग शिथिल झालेला आहे. जाणीव आपल्या सीटच्या भागाकडे आणि कमरेच्या भागाकडे. माझ्या पार्श्वभागातील सगळे स्नायू माझ्या कमरेच्या भागातील सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे.
लक्ष आपल्या दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, पोपट, दंड, खांदा शिथिल झालेले आहे. जाणीव आपल्या पाठकणाकडे, जो अलगदपणे जमिनीवर पहुडलेला आहे. जमिनीला त्याचा स्पर्श झालेला आहे. तिकडचे सगळे स्पर्श बिंदू शिथिल झालेले आहेत. पाठीच्या कणामध्ये असलेली 33 मणक्यांची माळ तीही अगदी शिथिल झालेली आहे. लक्ष आपल्या उदरभागाकडे आणि उदरभागाकडे. माझ्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या गरगड्या, तिथली सगळी फुफ्फुस शिथिल झालेली आहे. जाणीव आपल्या कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत. माझी हनवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये असलेली सैलसर जीभ, माझा संपूर्ण जबडा, माझे दोन गाल, दोन कान, माझं नाक, अलगद मिटलेले माझे दोन डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भोया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, माझ्या डोक्याचा मागचा भाग, माझे केस, माझ्या टाळूचा भाग शिथिल झालेला आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. आणि याची मला मनोमन जाणीव होत आहे. मला खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. लक्ष आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना आणि सोडताना होणाऱ्या माझ्या पोटाच्या हालचालीकडे माझं लक्ष आहे. श्वास घेत घेत माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडत ते हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि तो माझ्या कंठामधून माझ्या फुफ्फुसापर्यंत जातोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय आणि माझ्या शरीरातली मनातली सगळी आकृती त्या श्वासाबरोबर बाहेर पडत आहे. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती मी माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना माझ्यात असलेली नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळज्या, चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे, मी चैतन्ययुक्त होत आहे. आणि श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेव अभ्यासते प्राज्ञा यथाशक्ती निरंतरम. मला माझ्या जीवनामध्ये समाधान, सौख्य, उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य निर्माणे यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चाललेला आहे. माझ्या इतकी आनंदी कोणीच नाहीये, समाधानी कोणच नाहीये. माझ्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास, प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर, आपण केलेल्या साधनेचा एक आनंद, एक समाधान आपल्या चेहऱ्यावर. 5 मिनिटाचं श्वासन आपल्याला खूप सारी ऊर्जा देऊन जातं. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद, आपल्या आद्य देवतेचं स्मरण आणि ह्या आनंददायी स्थितीतूनच आपण आपल्या उर्वरित जी आपली कामे आहेत ती पूर्ण करणार आहोत. आणि या स्थितीतून बाहेर येण्यासाठी, शवासनातून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान सावकाश एकदा उजवीकडे डावीकडे फिरवून घेऊया. सावकाश डाव्या कुशीला वळायचा आहे. डावा हात आपल्या डोक्याच्या खाली असेल आणि उजवा हात आपल्या शरीरावर असेल. त्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करूया. डोळे अलगद मिटलेले आहेत.
त्या स्थितीचा पण आनंद घेऊया आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने शरीराला झटका न देता कुठलीही गडबड न करता अगदी सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. डोळे उघडण्याची घाई करायची नाहीये. दोन्ही हात जोडून घेऊया शांती पाठासाठी. मी आधी बोलते, मग माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदं ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् मुदच्यते पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर संपूर्ण नतमस्तक. आजची साधना आपण ओमला समर्पित केली आहे. एक शरणागत भाव. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून दिलेला आहे. सावकाश उलटचाल करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्रस्पर्श आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे हलवू. जिथून सुरुवात तिथे शेव. धन्यवाद. कुणाला काही शंका आहेत का? म्हणजे काही समजलं नाही असं? विचारायचं आहे का तुम्हाला स्वातीताई? नाही ना? ओके ठीक आहे. कविताताई तुम्हाला काही शंका? ठीक आहे. बाकीच्या कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता, नाहीतर मग मी मीटिंग एंड करते. ठीक आहे. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. हा तुम्हाला काय विचारायचंय का मनीषाताई? ओके एक मिनिट. हा एक मिनिट. तुमचा माईक म्यूट आहे. एक मिनिट मी तुम्हाला अनम्यूट करते. हा आता बोला. मी 4 दिवस नाहीये सुट्टीला चालले जरा फिरायला. उद्या नाहीये? उद्यापासून नाही आहेत का? उद्यापासून सोमवारपर्यंत. अच्छा. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल, पण ते महिन्याच्या शेवटी मिळेल. फक्त आता आपण एक एक दिवसाचं रेकॉर्डिंग नाही पाठवत. महिन्याच्या शेवटी सगळ्यांना मिळेल रेकॉर्डिंग. सकाळी वेळ मिळाला तर मग सकाळी किती वाजता आहे? हो तुम्ही सकाळी 6च्या बॅचला जॉईन होऊ शकता. आपली तीच लिंक आहे. त्या सेम लिंक वरती तुम्ही सकाळी मॉर्निंगला जॉईन होऊ शकता. ओके ओके चालेल. हे फक्त आपण महिलांसाठी एक कन्सेशन दिलेलं आहे. बर. हा हा आता अनम्यूट मग स्वातीताई आणि मग तुम्ही बोला. ते तुमचा माईक आहे ना तो ते आपण त्रिकोणासन केलं ना. हा त्यावेळेस फक्त काय होतं माझ्या पोटात थोडा 2दा 3दा ना असं गोळा आल्यासारखं झालं. वातचा गोळा असं. ओके ओके. तुम्हाला त्रास आहे का? हा म्हणजे वाताचा त्रास आहे मला. पोटात बऱ्याच वेळा येतं ना. ओके. ते करताना तसंच झालं ते जरा. तसं झालं का? मग आता थोडस करताना काळजी अशी घ्यायची की पूर्णपणे आपला हात जमिनीवर टेकवायचा नाही. तो सैल सोडून द्यायचा. हा म्हणजे आपल्या पोटावरती प्रेशर कमी येईल. अच्छा. हा आणि मुक्तासन तुम्ही करू शकता. म्हणजे आपल्याला लाई डाऊन म्हणजे जमिनीवर पडून करायचंय. ते पण करताना मग थोडीशी काळजी घ्यायची. जर पोटावर जास्त प्रेशर येत असेल तर मग डोकं वगैरे वरती न उचलता अगदी सावकाश करण्याचा प्रयत्न करायचा. चालेल चालेल. ठीक आहे. चालेल. हरी मीटिंग एंड करते. गुड नाईट. गुड नाईट.